सर्वांना नमस्कार. आता स्नॅक पार्टी झाल्यानंतर आता प्रत्यक्ष जेवणाची भोजन घरातून आवडीने दिलेलं भोजन त्याची एक रेसिपी आता करत आहेत, ती पण चुलीवरील रेसिपी. ओके, अशा प्रकारे आता हे मिक्सरवर बारीक करण्याचं कामकाज माझ्याकडे आहे. कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे. ओके, जरा थांबूया आपण. नाही 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 आमच्या लोकांना म्हातारी माणसं काय बडबडतात, काय सांगतात हे जरा ऐकून दे हो. आजच्या पिढीला कळून दे ना. म्हातारे माणसांचं काय जोक आहेत, काय अनुभव आहेत. हा, मोठा दाजी मोठ्यानं बोला. हा, लाजू नका. हा माहिती हा ओके ओके हां ठीक आहे, बोला. तुमच्यानं काढलं. हां बोला. दुसरी जरा बऱ्यापैकी, तिसरी पंगत बसली बऱ्यापैकी, चौथ्या पंक्तीला काय कर पत्रा दिली की असा हात लावायचा का पाणी वाटले इकडे खीर जेवढं संपल तेवढी त्या भांड्या वाटायची. हां, ह्याला शेटपळची खीर म्हणतात ना. हां ओके, शेटपळच्या खिरीचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. हां, धुराच्या योटामधील चुलीवरील भंजान सर्वांच्या आवडीने दिलेली घट्ट भाजी ह्या ठिकाणी हलवून हलवून पातळ करायची चाललेली आहे. ओके ठीक आहे, तोपर्यंत मी जरा तिकडे जातो. माझी गाडी केळाची आता भरली का काय, तिला बाय बाय करून येतो. सकाळपासून आमच्या कामगारांनी, आमच्या शिलेदारांनी, आप्पा, वरुण भाऊ आणि तुमचे बबलू यांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे. दोघंच आहेत, बाकीची सुट्टीवर आहेत. ठीक आहे, एकमेकास सहाय्य करू अशा पद्धतीनं जवळजवळ 80% गाडी भरत आलेली आहे. आता त्यांचं कामकाज सुरू आहे. माझ्याकडे देखील आज सगळ्या कामाचं घुमशान आहे. इकडं केळी भरायला गाडी आलेली आहे, इकडं माझी शिलेदार कामाला आलेली होती, त्यांना ह्या कामासाठी जुंपलेलं होतं. आता ते सुट्टी झाल्यामुळे ते गेलेले आहेत. आता ह्या केळी मालकाचे कामगार पहिल्यांदा घड आणून ठेवत आहेत. दोघंच आहेत, एक जण कटाई करतो, एक जण कॅरेट भरतो आणि अशा पद्धतीनं दोघांचाच मेळ ह्या ठिकाणी सुरू आहे. ठीक आहे, आता माझी दोस्त मंडळी वाट पाहत आहेत. त्यांचा चिप्सचा प्रोग्राम झालेला आहे. चुलीवर भोगीचं कालवण म्हणजे सर्वांचं मिक्स कालवण शिजत आहे. ठीक आहे, आता ह्यांना आपण आपलं का सूचना देऊ आणि जेवायसाठी जाऊ. ओके अण्णा, जाऊ का जेवायला आम्ही आता? हां ओके, जाताना मला फक्त गेट लावून जावा. हां ओके ओके ठीक है ठीक है. हाँ, कुछ लगता है तो बोलो. हाँ, सकाळपासूनच्या कामाची भरंबळ, त्यामुळं माझी थोडी ओढाताण होत आहे. आणि ओढाताणीत जो आनंद आहे तो दुसरा कशातही आनंद नाही. कारण माझे दोस्त मंडळी, सहकारी मित्र या ठिकाणी आलेले आहेत. शिंदे सरांनी भोगीचं साहित्य पातळ भाजी घेऊन आलेले, प्रत्येकजण बुकावलेला आहे. स्टार्टरनं काय होते, फक्त तोंडच खरकाटं होते. ठीक आहे, आता आपापली प्रत्येकजण आपापल्या घरातील अंडीला डबा सोडतील, खातील. प्रत्येकानं बघा कशी गडबड उठलेली आहे जेवणाची. आता कसं आहे, म्हाताऱ्यापणामुळं जरा काय काही किरकोळ असतात आजार वगैरे म्हणा, BP शुगर वगैरे, त्यामुळे राहत नाही. बसले की लगेच सुरू करावं लागतं. ठीक आहे, आता बोलायला सवड नाही. आता मी बी ताट करून घेतो. ओके हां हां ओके, तुम्हाला काय हवं आहे? चमचा वगैरे पाहिजे का वाढायला? ओके ठीक आहे, काय लागेल ती वस्तू मी आता देण्याचं काम करतो. तोपर्यंत माझा व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा प्रकारे सर्व कामकाज झाल्यानंतर आता तोंडामांडा हातातोंडाचे भांडणं लागलेले आहेत. ह्यालाच म्हणायची जेवणाची भरंबळ. बघा कशी आहेत. चुडेकर सरांनी दह्याचं पॅकेट आणलेलं आहे, जेवी पाटील सरांनी खरडा आणलेला आहे, आणि कोणी काय काकड्या आणल्या, कोणी हळदीचं लोणचं आणले. अशा प्रकारे सगळेजण आपापला डबा सगळ्यांना वाटत आहेत. मी देखील आमची घरी केलेली मेथीची भाजी, शेंगदाण्याची चटणी, अशा प्रकारे बघा. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, मला तर आता हेच करायला लागले. आता मी व्हिडिओ थांबवतो. बघा शिंदे सर आमचे नेहमीचेच. ओके ठीक आहे, सर्वांची काळजी घेतात, सर्वांना पोट भरून जेवण वाढतात, स्वतःही खातात. त्यांना दुसरी लोकं जेवली की त्यांना एक प्रकारचं वेगळं समाधान मिळतं. आणि मलाही माझ्या आवडी पॅलेसमध्ये आल्यामुळे मला देखील खूप आनंद होतो. असंच माझे वारंवार हे मित्र येतात. हम साथ साथ है ग्रुपला मी आवडी चॅनलच्या वतीनं धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, भाजीच ताट आहे बघा माझं.
You gotta let 'em know.